मित्रांनो, या ठिकाणी पहा आता आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी सरकारी नोकरीची जागा सुटल्या आहेत मित्रांनो. भरपूर जागा या ठिकाणी असणार आहे. 416 पदासाठी मित्रांनो या ठिकाणी भरती निघलेली मित्रांनो 10वी पासवर असणार मित्रांनो. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सगळी त्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहणार आहे. या व्हिडिओचे PDF आणि मित्रांनो त्या संदर्भामध्ये हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपण एक स्पेशल आदिवासी विकास विभागामध्ये एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा मित्रांनो. त्या ठिकाणी आपण झालेले पेपर्स टाकणार आहेत आणि या व्हिडिओचे PDF तुम्हाला अगदी मोफत भेटणार आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा जो मित्रांनो माझा नंबर आहे 93 25 23 08 40 हा जो काही पिवळ्या पट्टीवर नंबर दिसतोय त्यावरती WhatsAppला मेसेज करा की मला ग्रुपला जॉईन करा. मी तुम्हाला लगेच ग्रुपला जॉईन करून टाकेल आणि सगळ्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट्स मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर मला SMS करा किंवा डायरेक्ट लिंकवर टच करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. महाराष्ट्रामधील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रामधील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक B नंदुरबार जिल्ह्याला मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. नंदुरबार जिल्हा समजलं. ऑप्शन क्रमांक B. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो 9 ऑगस्टला. ऑप्शन क्रमांक C 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो की बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होतो? तर बिरसा मुंडा यांचा जो काही जन्मदिवस आहे ऑप्शन क्रमांक A जनजातीय गौरव दिवस. ऑप्शन क्रमांक A जनजातीय गौरव दिवस म्हणून या नावाने साजरा होतो पहा. मित्रांनो की तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या जमातीतील प्रसिद्ध आहे? बघा तारपा हे पारंपरिक वाद्य. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक C वारली आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक C वारली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शबरी घरकुल योजना कोणासाठी राबवली जाते? तर मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो शबरी घरकुल योजना या ठिकाणी राबवली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की वन अधिकार कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक C मित्रांनो 2006 मध्ये हा लागू झाला होता. कधी? 2006 मध्ये. ठक्कर बापा यांनी कोणत्या क्षेत्रासाठी आपलं जीवन समर्पित केलं? तर आदिवासी कल्याणासाठी मित्रांनो ठक्कर बापा यांनी आपलं जीवन समर्पित केलं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पेज हे कोणत्या जमातीचं मुख्य खाद्यपेय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक B विदर्भामधील आदिवासी म्हणजे गोंड माडिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची स्थापना कोणाच्या शिक्षणासाठी केली? तर ऑप्शन क्रमांक B आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी केली पहा. नेक्स्ट मित्रांनो कात तयार करणार. बघा कात तयार करण्याचा व्यवसाय करणारी जमात कोणती आहे? तर मित्रांनो कातकरी. ऑप्शन क्रमांक A कातकरी आदिवासी जमाती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. ऑप्शन क्रमांक B भारताच्या पहिल्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की तांतिया. काय प्रश्न आहे मित्रांनो तांतिया मामा हे टोपण नाव कोणाचं होतं? तर टंट्या भिल. ऑप्शन क्रमांक C याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो की वारली चित्रकला प्रामुख्याने कोणत्या रंगामध्ये असते? वारली चित्रकला. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तांबूस पार्श्वभूमीवर पांढरा. ऑप्शन क्रमांक B आपलं याचं योग्य उत्तर होईल तांबूस पार्श्वभूमीवर पांढरा. नेक्स्ट मित्रांनो की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? मेळघाट. तर लक्षात ठेवायचं आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. ऑप्शन क्रमांक B अमरावती आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो घोटूल. काय प्रश्न आहे मित्रांनो घोटूल ही सामाजिक संस्था कोणत्या जमातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक A गोंड. ऑप्शन क्रमांक A गोंड जमातीमध्ये पाहायला मिळते पहा. ऑप्शन क्रमांक A गोंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की सिकल सेल आजार प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर हा आजार मित्रांनो रक्ताशी संबंधित आहे पहा. ऑप्शन क्रमांक B रक्त. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामधील आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय कोठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला? तो ऑप्शन क्रमांक C मित्रांनो सह्याद्री नगर ठाणे हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो कोरकू आदिवासीची भाषा कोणती आहे? तर कोरकूच मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे कोरकू. नेक्स्ट योजना कोणत्या कारणासाठी दिली जाते? तर पावसाळ्यामध्ये उपासमार टाळण्यासाठी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक B याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामसभेला
अधिकार देणारा कायदा कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पेसा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी, पेसा. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलं आहे? तर अनुताई वाघ यांचे पहा. ऑप्शन क्रमांक ए, अनुताई वाघ. नेक्स्ट आहे पहा, बिरसा मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये मोठं आंदोलन केलं होतं? तर बिरसा मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये मोठं आंदोलन केलं होतं पहा? बिहार, झारखंड. ऑप्शन क्रमांक बी, बिहार, झारखंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कोणत्या वर्षी स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक सी लक्षात ठेवा, 1983 मध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1983 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यामध्ये कोणती संस्था मदत करते? तर आदिवासी विकास विभाग याचं बरोबर उत्तर आहे पहा, आदिवासी विकास विभाग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बोहाडा. काय प्रश्न आहे मित्रांनो, बोहाडा उत्सवामध्ये कशाचा वापर केला जातो? तर लाकडी मुखवट्याचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. नेक्स्ट मित्रांनो, आदिवासी जमातीमधील देज म्हणजे काय? तर मित्रांनो, ही एक प्रकारची बघा मुलाने मुलीच्या वडिलांना द्यायची एक रक्कम असते पहा. हे आदिवासीसाठी कार्य करणारी व्यक्ती कोण आहे? तर डॉक्टर प्रकाश आमटे याचं योग्य उत्तर होईल पहा. कृषी विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणारे तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणारे, तलाठी भरती करणारे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. नागपूर हे शहर कापड निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. तर या वाक्यामध्ये नागपूर हे कोणतं नाव आहे? मित्रांनो, नागपूर हे कोणतं नाव आहे? तर विशेष नाम आहे पहा. लक्षात ठेवा, विशेष नाम. एखाद्या नामातून एक विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामाला विशेष नाम असं म्हणतात पहा. विरुद्धार्थी शब्दांची आपल्याला बरोबर जोडी ओळखायची मित्रांनो. तर लक्षात ठेवा, आय व्यय ही या ठिकाणी योग्य जोडी आपल्याला पाहायला मिळते पहा. समजलं? इन्कम आणि इन्कम आणि खर्च पहा. नेक्स्ट मित्रांनो, सगळे शहाणे कसे असतील वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, सगळे शहाणे कसे असतील या ठिकाणी प्रश्न विचारलाय म्हणून हे प्रश्नार्थक. नेक्स्ट हे पहा, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो असभ्यता. लक्षात ठेवा, असभ्यता याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या समासामधील प्रकारामधील सामासिक शब्द हा क्रियाविशेषणावय असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, अव्ययभाव समास. लक्षात ठेवा, अव्ययभाव समास याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? अव्ययभाव समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढील पर्यायापैकी भाववाचक नाव कोणतं आहे? तर भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तर सौंदर्य मित्रांनो हे काय पहा, भाववाचक नाव आहे सौंदर्य. अद्भुत रसाची स्थायी भाव कोणता? काय प्रश्न आहे मित्रांनो, अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर विस्मय याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील शब्दापैकी भाववाचक नाव ओळखायचे पहा. एकदम सोपा प्रश्न आहे. तर माणुसकी हे काय मित्रांनो, भाववाचक हे पहा. माणूस या सामान्य नामाला की हा प्रत्यय जोडून त्यापासून भाववाचक नाव तयार झाले पहा. खालील पद्य पंक्तीमधील वृत्त ओळखा.
मधु घटची रिकामे पडती घरी, मधु मागशी माझ्या सख्या परी. तर मित्रांनो हे काय नववधू हे पहा लक्षात ठेवायचं आहे नववधू. बरं का जळलं मेलं हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? बरं का जळलं मेलं. तर मित्रांनो हे जर पाहिलं तर हे पादपूर्णदर्शक केवळ प्रयोग यावेत पहा. नेक्स्ट पहा राजमार्ग हा कोणता समास आहे? तर राजमार्ग मित्रांनो हा कर्मधारय समास आहे पहा लक्षात ठेवा कर्मधारय. कर्मधारय हा समास मित्रांनो तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. परंतु जेव्हा पर्याय स्वतंत्रपणे दिले जातात तेव्हा कर्मधारय हा समास अधिक अचूक उत्तर मानावा आपण या ठिकाणी. लहान मुलांना झोपवण्यासाठी कोणतं गीत गातो? तर मित्रांनो पहा अंगाई गीत पहा लक्षात ठेवा अंगाई गीत. नामाच्या ठिकाणी जी संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात? त्याला मित्रांनो वचन असं म्हणतात पहा काय म्हणतात वचन. नेक्स्ट पहा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यामध्ये उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो यामध्ये कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक ए समुच्चय बोधक आहे पहा. खालीलपैकी कोणतं व्यंजन हे महाप्राण आहे? तर मित्रांनो कोणतं व्यंजन हे महाप्राण आहे? तर हे जे काय व्यंजन मित्रांनो हे महाप्राण आहे पहा. खालीलपैकी शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो क्षितिज, सूर्योदय आणि बहिर्मुख हे सगळे शब्द मित्रांनो शुद्ध शब्द आहेत पहा. विश्वासचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? विश्वास. तर मित्रांनो अविश्वास याचं बरोबर उत्तर होईल पहा. त्यामुळे कोणता अर्थ व्यक्त होतो पहा काय प्रश्न या ठिकाणी पहा. त्यामुळे मित्रांनो परिणामार्थ व्यक्त करतो. सत्यव्रत सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो सत्यव्रतचा काय होईल पहा. सत्य आहे व्रत ज्याचे असतो याला काय म्हणतात? सत्यव्रत. धनुष्य या शब्दाचा विरुद्धार्थी धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे पहा. आपल्याला या ठिकाणी समानार्थी विचारलेला आहे मित्रांनो. तर कोदंड याचं बरोबर उत्तर आहे पहा कोदंड. ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला काय म्हणतात? तर मित्रांनो काय म्हणतात या ठिकाणी अभ्यस्त शब्द असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए अभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं पहा. नेक्स्ट पहा खालीलपैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा. तर बघा ऑप्शन क्रमांक याचं या ठिकाणी योग्य आहे पहा हौतात्म्य. मित्रांनो लक्षात ठेवा हौतात्म्य. चतुर्भुज होणे म्हणजे काय मित्रांनो? तर चतुर्भुज होणे म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला लग्न होणे. बघा कोणाकोणाचं लग्न झालंय त्यांनी सांगा तुम्ही झाले चतुर्भुज. चला विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडायची आहे. बघा विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची आहे. बघा काळजी विवंचना ही या ठिकाणी समानार्थी आहेत पहा. अनाथ सनात उघड गुप्त आंगोतोक आमंत्रित हे सगळे विरुद्धार्थी आहेत पहा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी ही सुस्वरे आळवती सदरची पंक्ती कोणत्या संताची आहे? तर मित्रांनो ही कोणत्या संताची आहे? तर संत तुकाराम महाराजांची आहे पहा. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कांचनगंगा. सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पालकची सामुद्रधुनी आणि टिंबटिंबच्या आखात जोडलं जाईल. मित्रांनो लक्षात ठेवा पहा ऑप्शन क्रमांक डी मन्नारचा आखात लक्षात ठेवा. भारताचे 29 राज्य कोणतं आहे? सध्या भारतामध्ये 28 राज्य आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो तेलंगणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? मित्रांनो अयोध्या हे शरयू या नदीकाठी पहा. शरयू नदी मित्रांनो शारदा नदीची काय पहा उपनदी आहे. दक्षिणायन हा कालखंड कोणता होता? दक्षिणायन हा कालखंड कोणता होता मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक बी 21 जून ते 22 डिसेंबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? तर थर्ड पार्टी विमा याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कपूरथळा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कपूरथळा याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो राज्याच्या कार्यालयातील वृद्धींचा नियम कोणी मांडला? राज्याच्या कार्यालयामध्ये वृद्धीचा नियम कोणी मांडला? तर लक्षात ठेवायचं आहे पहा ॲडॉल्फ वॅगनर यांनी मांडला पहा. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर मित्रांनो हे यमुना नदीकाठी वसलेले ऑप्शन क्रमांक डी यमुना नदीकाठी. खालीलपैकी मालवेयर काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो कीबोर्ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय पहा कीबोर्ड याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
महानगरपालिकेमधील सर्वोच्च निवडून येणारं पद कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो, तर महापौर याचं बरोबर उत्तर आहे पहा. इस्रोने पूर्ण भारतामध्ये बनवलेला पहिला भारतीय दूरसंचार उपग्रह कोणता आहे? तर इन्सॅट B1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता रोबो वकील कोणता आहे? तर रॉस याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रॉस. नेक्स्ट पहा, आदिवासीच्या विकासासाठी लोक बिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पाहतो. कुठं? गडचिरोलीमध्ये. जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948 मध्ये ऑप्शन क्रमांक सी, 1948 मध्ये झाली पहा. खाद्य विषबाधा म्हणजे फूड पॉइझनिंग बहुधा कशामुळे होती? तर मित्रांनो दूषित अन्न याचं बरोबर उत्तर आहे पहा, दूषित अन्न. चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती मित्रांनो? तर चांदोली धरण हे वारणा नदीवरती, लक्षात ठेवा, वारणा नदी. नेक्स्ट आहे पहा, मराठी भाषेचे कोहिनूर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुक्तेश्वर यांना ओळखलं जातं. कोणाला? मुक्तेश्वर यांना. खालीलपैकी कोणतं शहर हे राजधानीचं ठिकाण नाही? तर मित्रांनो तेवांग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेवांग. नेक्स्ट पहा, शुभांशु शुक्ला हे अवकाशामध्ये प्रवास करणारे कितवे अंतराळवीर ठरले? तर मित्रांनो हे 634वे ठरले पहा. कितवे? 634वे. ध्वनी कशामुळे निर्माण होतो मित्रांनो? तर ध्वनी हा वस्तूच्या कंपनामुळे होतो पहा, लक्षात ठेवायचं एक व्हायब्रेशन. जगातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला होता? तर मित्रांनो कोणत्या देशामध्ये? तर अमेरिका याचं बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पारा याचं योग्य उत्तर येईल पहा. पारा चकचकीत दिसतो आणि उष्णतेचा मित्रांनो सर्वात संवेदनशील असतो, म्हणून त्याचा उपयोग तापमापीमध्ये केला जातो पहा. काळे सोने हे कशाला संबोधलं जातं? तर मित्रांनो काळे सोने हे खनिज तेल, ऑप्शन क्रमांक बी, खनिज तेलाला संबोधलं जातं पहा. तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.